तुम्ही बऱ्याच अपक्षांना घेऊन गेलेला तिकडे, कसं काय हे सगळं जुळवून आणलं? आता त्यावेळेस आता मला हे सांगू नका, हे सगळं आपोआप जुळलं, त्यावेळी जुळवावं लागलं होतं. ते काय झालं की त्या वेळेस बरेच अपक्ष निवडून आले होते आणि ते सर्व आम्ही अपक्ष एक चर्चा करायचो आणि आपलं महत्व कसं राहील, कारण की अपक्ष म्हटलं की त्यांना थोडंसं विशेष काम करावं लागतं, प्रशासन सुद्धा लक्ष देत नाही, जेच मत घेतपर्यंत आमच्यासाठी विमान उभं असतात, परंतु एकदा मतदान झालं की मग मात्र आमच्याकडे दुर्लक्ष होतं. पण आम्ही नेहमी वारंवार भेटायचो आणि त्या भेटीतून एक आमचं असं बॉन्डिंग तयार झालं आणि मग गुवाहाटीला जात हे सरकार बदलण्यासाठी आम्ही सर्वजण त्या सरकार तुम्ही ठिकाणी बनवलं ते आम्ही पाहिलं की त्याच्यामध्ये आपण एक सिंहाचा वाटा खरं तर तुमचा होता. 10 अपक्ष तुम्ही घेऊन गेलेला तुमच्या सोबत आणि मला असं वाटतं की 10 नंबर हा फार मोठा नंबर मानला जातो ज्यावेळी सत्ता स्थापन केली जाते, कार्ड जेव्हा प्ले होतात सत्तेचे. पण तुमचा भाजपमधला प्रवेश मला असं वाटतं की सगळ्यात वादग्रस्त असा तो ठरला. हा तुम्हाला येऊच दिलं नव्हतं तुमच्याच लोकांनी, का बरं? नाही, हे तर आहे. मला जेव्हा 2009 पासूनचा हा विषय चालू आहे, 2009 मध्ये सुद्धा मला तिकीट मिळाली होती. मी निवडणुकीचं कार्यालय सुरू केलं होतं. त्यावेळेस मला सांगण्यात आलं की आता यावेळेस थांबायचं आहे. नागपूरहून आलेले नानाभाऊ म्हणून श्यामकुळे, त्यांना आम्ही 13 दिवसामध्ये आमदार बनवलं. 2014 मध्ये मला शिवसेनेकडून निवडणूक मला मिळालीच नाही तिकीट, मी शिवसेनेकडून निवडणूक लढवली 52,000 मतं घेत.